बातमी राजकीय वर्तुळातून आहे। उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख विलास चाळके आणि संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे या संदर्भातली कारवाई करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख विलास चाळके आणि माजी जिल्हा प्रमुख सध्याचे संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांच्यावर आज ही कारवाई करण्यात आली आणि त्याचमुळे शिवसेनेमध्ये ते आज प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत आणि याच दौऱ्यानिमित्त ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील। राकेश कुडेकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। राकेश, नक्कीच शिवसेनेच्या मिशन टायगर अंतर्गत आज अनेक दिग्गज नेते जे आहेत किंवा पदाधिकारी जे आहेत ते रत्नागिरीतल्या सभेत म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत आणि त्यातच प्रामुख्याने नावं घेतली जातात ते म्हणजे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक आहेत, त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख विलास चाळके आहेत, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने हे देखील आज प्रवेश करणार आहेत आणि या संदर्भात आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत या तिघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। तसं पत्र देखील प्रसिद्धीस देण्यात आलेलं आहे। मुंबईतल्या मध्यवर्ती कार्यालयातून हे पत्र प्रसिद्धीस देण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर आज या तिघांवरती हकालपट्टीची कारवाई झालेली आहे। हे तिघेही आज शिंदेच्या शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच उपस्थितीत पक्षप्रवेश करतायत। आणखी काही अनेक पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते देखील आज पक्षप्रवेश करतात। त्यांच्यावर देखील आता शिवसेना उभाटा नेमकी अशीच कारवाई करते का? निश्चित। आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला मात्र या सगळ्याचा मोठा फटका बसतोय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।